नमस्ते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी 35 देशी पण प्रभावी टिप्स. वाढलेलं पोट आणि कमरेवरची चरबी आजकाल आपल्यापैकी अनेकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. आज मी तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरातच लपलेले असे प्रभावी उपाय सांगणार आहे जे पाळले तर तुम्ही जिम विना सुद्धा स्लिम आणि फिट होऊ शकता. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. कोमट पाण्यात दालचिनी. दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते आणि चरबी वितळवण्याचा वेग वाढवते. सकाळी कोमट पाण्यामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर टाकून घेतल्याने पोटाचे फॅट वेगाने बर्न होते. 2. कोमट पाणी. अनेकांना सकाळी उठल्यावर पोट जड आणि फुगल्यासारखं वाटतं. याचं कारण रात्रीचं जेवण नीट पचलेलं नसतं. उठल्याबरोबर 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा आणि थोडी शतपावली करा. याने शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो. 3. कढीपत्त्याचा वापर. कढीपत्ता शरीरात चरबी साचू न देण्यासाठी प्रभावी आहे. रात्रीच्या जेवणामध्ये याचा वापर वाढवा किंवा ताकामध्ये पाणी बारीक चिरून घ्या. 4. कोमट लिंबू पाणी साधं घ्या. रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये ताजं लिंबू पिळून घेण्याची सवय लावा. यात साखर, गूळ किंवा मध न घालता नुसतं साधं लिंबू पाणी प्यायल्याने चरबी वेगाने कमी होते. 5. रात्रीचे जेवण वेळेवर करा. उशिरा जेवल्यामुळे अन्न व्यवस्थित जिरत नाही आणि चरबीच्या स्वरूपात पोटात जमा होते. झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधीच जेवण पूर्ण करा. 6. जिऱ्याचे पाणी. रात्री चमचाभर जिरे भिजवून ठेवा आणि सकाळी हेच पाणी उकळून कोमट असताना रिकाम्या पोटी प्या. हे पोटातील सूज आणि साठलेली चरबी कमी करते. 7. मिठावर नियंत्रण ठेवा. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साठते आणि पोट फुगलेलं दिसतं. त्यामुळे वरून मीठ किंवा खारट पदार्थ खाणं टाळा. 8. सॅलड खा. जेवताना काकडी किंवा गाजर खाल्ल्याने पोट लवकर भरल्यासारखे वाटते आणि आपण मुख्य जेवण कमी खाऊन जास्तीच्या कॅलरीज टाळतो. 9. अधूनमधून चघळणं थांबवा. सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर शरीराला चरबी जाळण्याची संधीच मिळत नाही. जेवणाची एक वेळ निश्चित करा. 10. रात्रीचे ओवा पाणी. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ओवा पाण्यात उकळून प्यायल्याने पोटातील गॅस कमी होतो आणि लटकलेले पोट हळूहळू आत जाते. 11. देशी तुपाचे महत्त्व. रोजच्या आहारात थोडं पण मर्यादित देशी तूप नक्की असावं. हे पचनक्रिया सुधारून वजन नियंत्रणात ठेवतं. 12. कडुनिंबाची कोवळी पाने. कडुनिंब चरबी जाळण्यासाठी आणि विषारी घटक बाहेर फेकायला मदत करतं. आठवड्यातून 2दा सकाळी 3-4 पाने चावून खा. 13. पोटासाठी अमृत, ताक. दुपारच्या जेवणानंतर ग्लासभर ताक प्यायल्याने पचन सुधारते, पोट हलकं व थंड राहतं आणि सूज कमी होते. 14. तळलेल्या गोष्टींना निरोप द्या. बाहेरचे वडे, भजी किंवा तेलकट पदार्थ पोटाच्या चरबीसाठी जबाबदार असतात. त्यामुळे घरचं ताजं जेवण घ्या. 15. फायबरयुक्त आहार. ताटात कोशिंबीर, पालेभाज्या आणि डाळींचे प्रमाण जास्त ठेवा, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. 16. जेवणानंतरची हालचाल. जेवण झाल्यावर लगेच न बसता किमान 10 मिनिटे संथ गतीने चाला. 17. पचनासाठी बडीशेप. जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने मुखशुद्धी होते आणि अन्नाचं पचन छान होतं. 18. घरगुती मसाल्यांची ताकद. हळद, आलं आणि काळी मिरी हे मसाले वाढलेलं फॅट जाळण्याचं काम करतात. 19. चहा कॉफीला मर्यादा ठेवा. जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने कॅलरीज आणि चरबी वाढते. दिवसातून जास्तीत जास्त 1-2 वेळा चहा घ्या. 20. पुरेशी झोप घ्या. शरीराला किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप मिळणं गरजेचं आहे. 21. फळांचे सेवन. दिवसातून किमान 1 हंगामी फळ खाल्ल्याने गोड खाण्याची ओढ कमी होते आणि चिप्स, चॉकलेट खाण्याची सवय सुटते. 22. एकाच जागी बसून राहू नका. सतत बसून राहिल्याने पोटाचे स्नायू सैल पडतात. प्रत्येक 40 मिनिटांनी उठून फेरफटका मारा. 23. साखरेवर नियंत्रण ठेवा. साखर पोटाच्या चरबीची मोठी शत्रू आहे. गोड पदार्थ किंवा कोल्ड्रिंक घेण्याचे प्रमाण कमी करा. 24. हायड्रेटेड रहा. दिवसभर 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी कमी प्यायल्याने चरबी वितळण्याची प्रक्रिया मंदावते. 25. बसण्याची पद्धत सुधारा. नेहमी कणा ताठ ठेवून बसा. वाकून बसल्यामुळे पोट बाहेर लोंबल्यासारखे दिसते. 26. दररोज थोडा व्यायाम करा. रोज सकाळी घरातल्या घरात 10 मिनिटे योगा किंवा स्ट्रेचिंग नक्की करा. 27. रात्रीचे हलके जेवण. रात्री मुगाचं वरण किंवा सूप यांसारखे पचायला सोपे पदार्थ निवडा, जे चरबी साचू देत नाहीत. 28. तणावमुक्त रहा. जास्त मानसिक ताण घेतल्यास चरबी साचू लागते, त्यामुळे थोडा वेळ ध्यान किंवा प्राणायाम करा. 19. जेवताना स्क्रीन नको. टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवल्याने लक्ष राहत नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. 30.
प्रत्येक घास नीट चावून खा. प्रत्येक घास 32 वेळा चावून खाल्ला तर पचन नीट होतं आणि मेंदूला वेळेवर पोट भरल्याचा सिग्नल मिळतो. 31. टाईट कपडे टाळा. टाईट कपड्यांमुळे पोट जास्त उठून दिसते. थोडे सैल आणि सुटसुटीत कपडे वापरा. 32. दिवसाची शांत सुरुवात. सकाळी उठल्या उठल्या घाई गडबड करू नका, नाहीतर मेटाबॉलिझम बिघडते. 33. सूर्यप्रकाशाचा फायदा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे बसण्याने व्हिटॅमिन डी मिळते, जे वजन कमी करण्यास मदत करते. 34. संयम बाळगा. घरगुती उपाय लगेच निकाल दाखवत नाहीत, पण ते सुरक्षित असतात, त्यामुळे धीर सोडू नका. 35. रोज थोडा थोडा सुधार करा. एकाच रात्रीत बदलण्यापेक्षा रोज स्वतःला थोडं सुधारत रहा. सातत्य हेच यशाचे रहस्य आहे. मैत्रिणींनो, हे साधे नियम पाळले तर पोटाच्या चरबीत कमालीचा फरक दिसून येईल. यातला कोणता नियम तुम्ही आजपासून सुरू करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.